नगरसेवक आहे कोण? उल्हासनगर. ज्यादा गाड्या एक एक करून मार्गस्थ होत आहेत. कुर्ला नमस्कार मंडळी, मी अखिलेश कारेकर स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्हाला व्हिडिओच्या कॅप्शनमधनं कळलं असेल की आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे. गणेशोत्सव आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे आणि कोकणातला गणेशोत्सव जो आहे त्याचीसुद्धा एक वेगळी तयारी आहे. आपण आता आलेलो आहोत वांद्रे कुर्ला संकुलमध्ये, अर्थातच BKCमध्ये. आणि BKCमध्ये सुद्धा अनेक कोकणात जाणाऱ्या ज्या जादा गाड्या आहेत तर त्या आता इथून काहीच वेळात जाणार आहेत, कोकणासाठी रवाना होणार आहेत. मी आता आहे वांद्रे कुर्ला संकुल अर्थातच BKCमध्ये आणि इथे ज्या काही ग्रुप बुकिंगच्या गाड्या आलेल्या आहेत तर त्याच्याच आपण एक संपूर्णपणे एक आढावा घेणार आहोत आणि कशाप्रकारे या गाड्या यावर्षीसुद्धा BS6 ज्या अलीकडेच ST महामंडळात नव्याने दाखल झालेल्या गाड्या आहेत तर त्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात इतर विभागातनं म्हणजे मुंबई बाहेरच्या विभागातनं महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईत इथे दाखल झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा ग्रुप बुकिंग संकल्पनेच्या माध्यमातून या BS6 गाड्यासुद्धा यावर्षी गणपती काय म्हणतात ना गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाला जाणार आहेत. तर मंडळी, ग्रुप बुकिंगची संकल्पना म्हणजे नेमकं काय, ग्रुप बुकिंग कोण करू शकतं आणि ही जी काही बऱ्याच वर्षापासून हे ग्रुप बुकिंगची संकल्पना सुरू आहे आणि बरेच मंडळी जे आहेत ते ग्रुप बुकिंग करून ग्रुप बुकिंगची ST बुक करून हे गावाला जातात. तर आपण आता जाणून घेऊया की ग्रुप बुकिंग म्हणजे नेमकं काय, ग्रुप बुकिंग कोण करू शकतं आणि त्याचे फायदे काय आहेत आणि ते कधी आधीपासून करता येतं. तर मंडळी, माझ्यासोबत दरवर्षीप्रमाणे असणारा माझा मित्र तो म्हणजे ऋषिकेश आहे आणि ऋषिकेश आपल्याला आता सांगणार आहे की नेमकं ग्रुप बुकिंगची संकल्पना म्हणजे काय. तर त्याच्याकडनं ही ग्रुप बुकिंगची जी काही संकल्पना आहे त्याच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. नमस्कार. ग्रुप बुकिंग म्हणजे बेसिकली काय असतं की तुम्हाला एखाद्या अख्ख्या ग्रुपला समजा तुम्हाला एखादी गाडी बुक करून कोकणात तुमच्या गावाला जायचं आहे, मग कुठेही असू दे, रायगड जिल्ह्यात असू दे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असू दे किंवा जवळपासच्या कोल्हापूर तालुक्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असू दे जे कोकणाला जोडून आहे, तर तुम्हाला मिनिमम 35 सीटची रिक्वायरमेंट असते. 35 अधिक 1 अधिक चालक वाहक अशी ती संकल्पना आहे. तर तुम्हाला काळा चौकीला कोकणवासी गणेश भक्त संघ हे जे त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे किंवा तुमच्या जवळपासच्या कोणत्याही एका आगारामध्ये जाऊन तुम्ही ग्रुप बुकिंग करू शकता. तुम्हाला ती संकल्पना राबवण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा वेळ महामंडळाला द्यायला लागतो. त्याप्रमाणे महामंडळाला बसेस अरेंज करायला लागतात, कारण ह्या गाड्या फक्त आणि फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मुंबई विभागातून न येता महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातून येतात. म्हणजे मी आत्ता दादरला जेव्हा मी सकाळी बाहेर गेलो होतो तेव्हा नांदेड आणि परभणी विभागाच्या पण गाड्या आपण मुंबईत आलेल्या बघितलेल्या आहेत. तर इकडे तुम्हाला काय करायला लागतं बेसिकली की तुमच्याकडे एक अख्खीच्या 35 लोकांची एक यादी तयार करायला लागते. तुम्हाला ती गाडी कुठून सोडायची, ती गाडी कुठपर्यंत जाणार आहे आणि तीच गाडी तुम्हाला रिटर्नला हवी आहे की तुम्ही दुसरी कुठची गाडी तुम्हाला रिटर्नला चालणार आहे हे तुम्हाला सांगायला लागतं. आणि समजा तुम्हाला तीच गाडी समजा रिटर्नला हवी असेल तर तुम्हाला त्या चालक वाहकांची त्या गावामध्ये राहायची आणि जेवणा खाण्याची व्यवस्था करायला लागते. पण बऱ्याच वेळा असं केलं जात नाही. जी गाडी ग्रुप बुकिंगला जाते ती लोकांना सोडून परत तिकडे प्रवासी घेऊन मुंबईत येते. ती मुंबईत आल्यानंतर गाडी मुंबईमध्ये राहते, जादा गाडी असं काम करते आणि परत विसर्जनाच्या वेळेला जो प्रकार आहे की परत गावाहून मुंबई आणि मुंबईहून गाव जाण्यासाठी ही गाडी वापरली जाते. तर आत्ता आपल्याकडे आम्ही जे काय बघतोय त्याप्रमाणे आपण परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर ह्या 5 विभागातल्या गाड्या तरी मी आत्ता आपल्याकडे समजा बघितल्यात. आम्ही आतमध्ये जाऊ आणि आम्ही तुम्हाला नक्की दाखवू त्या गाड्या कशा कोणाकोणा अलॉट होत आहेत. तुम्ही आत्ता बाजूला तुम्हाला जो आवाज येतोय ह्या संकुलाच्या आतमध्ये तुमच्या कमीत कमी 100 ते 150 ST बसेस तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात लागलेल्या आहेत. तर आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की त्यांना नियोजन कसं असतं, ते कशा गाड्या अलॉट करतात. चला तर आपण आतमध्ये जाऊया. तर तुम्ही पाहिलं का की खूप छान माहिती यांनी सांगितली आणि आम्ही हा जो व्हिडिओ आहे गौरी गणपती जादा वाहतूक हा आम्ही गेले 2-3 वर्षापासून करतो आहे. पूर्वी कसं होतं मंडळी की आमच्याकडे काही कॅमेरा नव्हते, म्हणजे मोबाईल होते पण हे फक्त फोटोपुरतं मर्यादित होतं. पण आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण ह्याचा एक व्हिडिओ बनवूया की जेणेकरून हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल ते तेव्हा
ही जी माहिती आहे की अनेक लोक म्हणतात की जादा गाडी सुटते आहे, पण त्यामागचं जे काही खरी जी काही मेहनत आहे किंवा जी काही एकंदरीत जी काही प्रोसेस आहे किंवा कसं करू शकतो तर ती आपल्याला आता ऋषिकेशने सांगितलेली आहे. आता आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत आणि सर्व प्रकारच्या गाड्या तुम्हाला दाखवणार आहोत की कशा प्रकारचे ह्या गाड्या आहेत. सांगायचं आहे की एक ग्रुप बुकिंग संकल्पना आहे. ती ग्रुप बुकिंग संकल्पना जादा गाड्या ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. जादा गाड्या या सुटतात त्या प्रत्येक विभागातून सुटतात, म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या फक्त विभागाच्या त्या वेगवेगळ्या आगारांच्या गाड्या जादा गाड्या म्हणून सुटतात. तर ग्रुप बुकिंग या गाड्या तुमच्या महाराष्ट्रातल्या इतर विभागातून मुंबईत येतात आणि मुंबईतून सुटतात. म्हणजे मुंबईतून मुख्यत्वे करून कुठून गाड्या की महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव, CP टँक, दादर TT, ते झाल्यानं सेनापती बापट मार्ग, बोरिवली, काळा चौकी, लॅमिंग्टन रोड, ठाणे. पण त्या सगळ्या गाड्यांचं पार्किंग जे असतं ते MMRDAचं जे मोठं ग्राउंड आहे तिथे तिथं पार्किंग केलेलं असतं. तर आपण आतमध्ये जाऊन एकदा बघूया या नक्की किती गाड्या आहेत, कुठच्या विभागात आल्या आणि त्याचं नियोजन कसं चाललं आहे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे ग्रुप बुकिंगची सर्व माणसं जमलेली आहेत आणि कशा प्रकारे त्यांना आता हळूहळू एक करून गाड्या अलॉट होत आहेत. हा एक प्रकारचा इकडे काय म्हणतात ना की त्यांना एक हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्यांना की इथे तुम्ही या, तुमचा जो काही गाडीचा जो काही अर्ज असेल तर तुम्ही इथे दाखवू शकता आणि तुम्हाला कुठली गाडी तुम्हाला इथे मिळणार आहे. तसं इथे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ST ची गाडी ही आता निघत आहे. आता इथे बघा, ही जी गाडी दिसते तुम्हाला तर ती आहे औरंगाबाद, म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजीनगर ह्या आगारातून आलेली गाडी आहे. छत्रपती संभाजीनगर 2 आगार. तर मंडळी हे बघा, MMRDA संकुल अर्थातच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि या समोर दिसतात त्या ST च्या गाड्या आहेत आणि कशा प्रकारे संपूर्णपणे ह्या ज्या कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत, खरं तर या गाड्या आलेल्या आहेत औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर येथून. आणि हा संपूर्ण लॉट जो दिसतोय आता ह्याच्यामध्ये बघा ना, एक खूप मजेशीर गोष्ट आहे ती म्हणजे काही गाड्या जुन्या गाड्यांची जी काय आपल्याला आठवण आहे तर तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्ताच्या तंत्रज्ञानानुसार किंवा आत्ताच्या परिस्थितीला म्हणतात ना तोडीस-तोड अशी दाद देणारी आपल्याकडे नवीन BS6 सुद्धा गाडी आलेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच नाही तर कुठल्या आहेत, सोलापूर, कुर्डुवाडी, बीड, परळी बस स्थानक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तर आहेच, त्यानंतर सोलापूर, या सगळ्या वेगवेगळ्या आगारातनं ST च्या गाड्या ते दाखल झालेल्या आहेत. खूप छान वाटतंय, सगळं वातावरण एकदम STमय झाले. ही बघा, जेव्हा आम्ही पहिला व्लॉग शूट केला 2 वर्षांपूर्वी तेव्हा सगळ्या BS3 गाड्या होत्या. आता ह्या गाड्या हळूहळू काय म्हणतात ना की MS मध्ये म्हणजे माइल्ड स्टीलमध्ये कन्वर्ट होतील आणि ही जी काय आपल्याला जुनी गाडी इथे पाहायला मिळते तर ही आता थोड्या दिवसांनी आपल्याला कधीच बघायला मिळणार नाही आहे. त्यामुळे ह्या गाडीची जी मजा आहे तर ती आता काही दिवस किंवा काही महिन्यांसाठीच आहे आता. तर माझ्यासोबत आता STचे आपण चालक वाहक आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा यावर्षीचा अनुभव कसा आहे. आणि हे आता आलेले दादा, तुम्ही कुठल्या आगारात आलेला? छत्रपती संभाजीनगर म्हणजे अर्थातच औरंगाबाद, आत्ताचं नाव छत्रपती संभाजीनगर. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ही BS6 ची नवीन गाडी ST मध्ये दाखल झालेली आहे तर ती त्यांना मिळालेली आहे. तर आपण आता या सरांना विचारूया त्यांचा नेमका अनुभव काय आहे, ते कधी गाडी घेऊन आलेत आणि आता ते कोकणात कुठे जाणार आहेत. आम्ही काल 9 वाजता सकाळी निघालो, रात्री 1 वाजता इथं आलो आणि इथून आता आम्ही जे मार्ग आम्हाला भेटणार त्या मार्गाने आम्ही जाणार. आणि किती वर्ष करताय तुम्ही का सर? वर्ष माझं आता 22 वर्ष झालं, 4 महिने रिटायरला आहे. तर पाहिलं का म्हणतात आता 4 महिन्यांनी हे साहेब रिटायर होणार आणि तरीसुद्धा त्यांचा जो उत्साह आहे आणि STमधलं जी प्रेम आहे ते आपल्याला इथे दिसतंय. आणि त्याचा थोड्याच वेळात त्यांना आता अजून गाडीचं एक काय म्हणतात ना की त्यांना अजून डेमो आलेलं नाही आहे आणि कोकणातच ही गाडी जाणार आहे. पण थोड्याच वेळात त्यांना सगळं माहिती मिळेल आणि जे काही या गाडीचे जे कोणी प्रवासी असतील त्या सर्वांना सुखरूप घेऊन हे आपले वाहक आणि जे चालक आहेत ते त्यांना गणपतीला गावाला घेऊन जाणार आहे.
आम्ही आत्ता आलो आहे छत्रपती संभाजीनगर 2 आगाराच्या एका नवीन BS6 बसमध्ये, ज्याचे ड्रायव्हर काका आणि कंडक्टर काका थोड्याच वेळात त्यांना मेमो मिळाल्यानंतर ज्या गावाचा त्यांना मेमो मिळेल त्या ठिकाणी ते जातील आणि ग्रुप बुकिंग सकट ते गणपतीसाठी रवाना होतील. तर आपल्याला मगाशी एक छोटासा प्रश्न होता की समजा गाडी 40 सीटर असेल आणि ग्रुप बुकिंगमध्ये समजा फक्त 33 ते 35 सीटच भरलेले असतील, तर त्या 7 किंवा 8 सीट यांचं काय केलं जातं किंवा 5 सीटचं काय केलं जातं, तर आपण हे कंडक्टर काकांकडनं जाणून घेऊया. ते सीटाचं आपण तिकीट दिलं जातं आमच्याकडून, आणि ते ग्रुपचं ते तेवढंच जे रिझर्वेशन असतं ते ग्रुपचं ते रिझर्वेशन त्यांच्याबरोबर आम्ही ते घेऊन जातो. आणि तुम्ही जेव्हा रिटर्न येता गाडी सोडल्यानं ग्रुप बुकिंग झाल्यानंतर, तेव्हा तुमचं नक्की कसं असतं नियोजन? वापस रिटर्नला मग प्रवासी घेऊन प्रवासी घेऊन यायचे आणि तुम्ही परत मुंबईत येता की मुंबई जेवण परत छत्रपती संभाजीनगर? आम्हाला माहिती मुंबईला बोलवलं तर मुंबईला येतो, नाहीतर त्यांनी आगारात बोलवलं तर आगारात जातो, बुकिंग करीत येतो आम्ही तिकडनं. बरोबर. आणि तुम्ही परत विसर्जनाच्या वेळी परत येणार तुम्ही. आणि विसर्जनाच्या वेळी परत येताना पण जेव्हा तुम्ही छत्रपती संभाजीनगर आगारातून निघाल तेव्हा पण बुकिंग घेणार मुंबईला आणि मुंबईत येऊन परत कोकणात जाणार. गाडी अगर जमा केली तर आम्ही बसून येणार. ओके. गाडी जमा करतात म्हणजे त्या आगारात ती गाडी ठेवून घेतली जाते, बरोबर? घेतली जाते आणि ती विसर्जनापर्यंत त्या आगारातच असते. ते मग आपल्याला मेमो देतात, तुम्ही बसून जा गाडी. आणि त्यांच्या वेळेस ते परत बोलून येतात, कारण तुम्हीच ते चालक आहात त्या गाडीवरती असता म्हणून. आणि तुमचं या नवीन गाडीसंदर्भात तुमचं वैयक्तिक मत काय, म्हणजे जुन्या गाड्यांपेक्षा या गाड्यांचं तुमचं काय मत आहे? ही BS6 गाडी आहे. माझ्या तरी म्हणणं या सरकारने BS6 गाडी आणली, 1 नंबरची गाडी आणलेली, एकदम आरामदायी गाडी आहे. परवाशांना इतकं आरामदायी गाडी, एकदम सॉलिड चालते, गड्डे गुड्डे मध्ये आदळत नाही, काही नाही, एकदम आरामशीर एअर सस्पेन्शन गाडी, पूर्ण सीट बी पुश बॅक सीट आहे पूर्ण त्या गाडीला. आणि चार्जिंगचे पॉईंट पण दिलेले चार्जिंग पॉईंट पण आहे आणि काहीच तकलीफ नाही परवाशांना गाडीमध्ये, या चालकाला पण तकलीफ नाही. त्याच्यानंतर हा दिलेला आहे जी पॉईंट, बरोबर. ते डायरेक्ट प्रवासी कंप्लेंट असली तर ते डायरेक्ट, आणि जी GPS सिस्टीम गाडीत बसवल्यामुळे लोकेशन कळायला सहजपणे कळू शकतो. 2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सेनापती बापट मार्गावरती हा व्लॉग जेव्हा शूट करत होतो त्यावेळी तुम्हाला माहिती असली प्रतापगड दर्शनची जी गाडी आहे पूर्णवरती काच लावलेली, ती गाडी एका ग्रुपला मिळाली होती. त्याने इतका आनंद झाला की कधी स्पेशल गाडी आपल्याला मिळाली, तर ही गाडी पण जेव्हा मिळेल लोकांना, पूर्ण नवीन गाडी असल्यामुळे त्या लोकांना खूप आनंद होईल की आपण नवीन गाडीत आपल्याला प्रवास करायला मिळतोय. आनंद झाला या गाडीचा. पण एक गाडी ही भेटली प्रवाशांना आणि दुसरी गाडी जुनी भेटली. ते प्रवासी माझ्याकडे आले, म्हणले की बाबा ती गाडी अशी गाडी द्या. तर आम्ही त्यांना सांगितलं, ते मेमो तयार झाला, गाडी नंबर मेमोमध्ये जो काय गाडी नंबर पडेल तीच गाडी तुम्हाला घेऊन जायला लागणार. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये वरचं जे सामान ठेवायचं लागेल, खाली पण सामान ठेवायचं, खालती पण ठीक आहे, 2-3 चार्जर दिलेला आहे. बरोबर. मोबाईलचे चार्जर पण आहे त्या गाडीमध्ये, त्यामुळे तुम्ही प्रवास करताना जर तुमच्या मोबाईलची बॅटरी जर लो झाली तर तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता. आणि संपूर्णपणे 2 दरवाजे दिले हवा येण्याकरता, जास्त गरम होईल. बरोबर आहे, कारण व्हेंटिलेशन या गाडीला खूप छान आहे. आणि मुळातच ही गाडी जी आहे तर ती अशोक लेलँड कंपनीनेच बांधलेली आहे. आणि कुठून? विश्वा मॉडेल. अच्छा, अशोक लेलँड कंपनीचं विश्वा मॉडेल म्हणून ह्या बसचं नाव आहे. आणि ही जी ST महामंडळात ही दाखल झालेली आहे. आपण अशीच अपेक्षा करूया भविष्यामध्ये की सर्वच STच्या गाड्या या अशाच येतील आणि STचा जो प्रवास आहे तो अधिक आरामदायक होईल. आणि सगळ्यांनाच, म्हणजे प्रवाशीच नाही तर चालक आणि वाहकांनासुद्धा गाडी चालवताना किंवा वाहकालासुद्धा जेव्हा प्रवास करताना खरंच खूप आरामदायी प्रवास झाला पाहिजे. कारण STची जी आपली गाडी आहे तर ती महाराष्ट्रच नाही तर आता अनेक राज्यातनं प्रवास करते. आणि काही प्रवास हे असे आहेत की रात्रीचा प्रवास म्हणा किंवा दिवसाचा प्रवास म्हणा, तर कधीकधी आपला अख्खा दिवस, आणि आता तर गणेशोत्सवाचा काळ आहे त्यामुळे गावाला पोचायला खरं तर आपल्याला एरवी 5 तास लागतात, 5 तास 6 तास. पण आता गणेशोत्सवात इतकी वाहतूक कोंडी असते की ते 5 तासाचं रूपांतर हे 15 तास किंवा 20 तासामध्ये पण होतं. तर आपल्याला प्रवासात अजिबात कंटाळा न येता, तर कंटाळा येऊ नये याचाच विचार करत ST महामंडळाने ही अशी छानशी गाडी इथे आपल्याला दाखल करून दिलेली आहे. धन्यवाद तुमचे, धन्यवाद. थँक्यू सर. पूर्ण डिव्हिजन. पण नगर ही समोर जी तुम्हाला गाडी दिसते तर या गाडीची बॉडी वगैरे बघा. मग थोडक्यात ही गाडी आता म्हातारी झाली आणि तिला कॉम्पिटिशन द्यायला ह्या सगळ्या आता
नवीन नवीन गाड्या इथे आलेल्या आहेत. खरं तर ही गाडी नवीन नाही आहे. आता तुम्हाला एक सांगतो की ही जी तुम्हाला गाडी दिसते ना ते BS3, ही आता ह्या गाडीची बॉडी आहे ना ती गाडीचं मूळ रूप आहे आणि त्या गाडीला MS बॉडीमध्ये कन्वर्ट केल्यानं ती गाडी अशी दिसणार असं आहे. म्हणजे गाडी जेव्हा ही MS ला जाईल म्हणजे माइल स्टीलला जाईल तेव्हा या गाडीची पूर्ण बॉडी बदलली जाईल. आणि ही जुनं जे मॉडेल आहे ते ॲल्युमिनियम बॉडी स्ट्रक्चर आहे आणि नवीन जे मॉडेल तुम्हाला बाजूला उजव्या हाताला दिसतंय ते तुमचं माइल्ड स्टील बॉडी स्ट्रक्चर आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा ही गाडी या गाडीची जर ही बॉडी जर काढली आणि ही बॉडी बसवल्यावरती ती नवीन गाडी होणार. मग नुसती बॉडीच नाही तर पूर्ण आतलं इंटिरियर वगैरे सीट वगैरे सुद्धा सगळं काही बदललं जातं. आणि ही बघा जी तुम्हाला निळ्या रंगाची ST दिसते तर ती पहिली काय आहे ती संभाजीनगरची पहिली MS. छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगरची पहिली MS बस 1825. ही बघा पहिली MS बस. म्हणजे ही जेव्हा बॉडी STने ठरवलं की अशी बॉडीमध्ये बस आपण बांधायची त्या पहिल्या लॉटमधले म्हणजे जे काही पहिले लॉट होते त्या पहिल्या लॉटमध्ये ही गाडी आहे. आणि ही निळ्या रंगाचीच ST होती आणि अजूनही त्यांनी त्या गाडीचा मूळ रंग जो निळ्या रंगामध्ये आहे तो त्यांनी तो जपून ठेवलेला आहे. आणि त्या गाडीचा फोटो काढतो आहे ऋषिकेश, जो फोटो काय आम्हाला मिळणार नाही पण आणि आता बघा मागे बघा सगळ्या हिरोईन गाड्या आलेल्या आहेत. संपूर्णपणे नवीन नवीन गाड्या दिसतात आपल्याला आणि आपण आता चाललो आहे या संपूर्ण गाड्यांचे फोटो घ्यायला. ST प्रेमी बघा फोटो काढतात STचे. ही आवडच आम्हाला व्हिडिओ बनवायला फोटो काढायला प्रवृत्त करते. खऱ्या अर्थाने आम्ही ST प्रेमी आहोत. ही समोर जी दिसते ती पण STचीच गाडी आहे. बघा 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 हा आहे मंगळवेढ्याचा ट्रान्सफॉर्मर ऑप्टिमस प्राईम. त्या गाडीचा अवतार बघा. म्हणजे हां इथून पाहिलं तर तुम्हाला ती ST दिसते, इथून पाहिलं तर ती तुम्हाला ST वाटेल पण तिचा जो काही चेहरा आहे फ्रंट ग्रिल तर ते जुन्या गाडीचं लावलेलं आहे. असे सुद्धा STमध्ये आपल्याला जुगाड पाहायला मिळतात. पण ती गाडी रस्त्यांवर चालते आणि आजही अनेक प्रवाशांचं ती परिवहन करते. म्हणजे ही गाडी बघा आणि ही आपली नवीन हिरोईन बघा मंगळवेढा आगार सोलापूर विभाग. हां हे बघा अक्कलकोट आगाराची गाडी आहे. अक्कलकोट हा संपूर्ण कुर्ला नेहरू नगर आगाराचा परिसर आहे. हा आगार बघा अतिशय मोठा आगार आहे कारण इथे पूर्वी ना गाड्या पार्किंगला पण यायच्या. हे बघा हा जो आता ट्रक गेला तो STचा दुरुस्ती पथक म्हणून हा ट्रक आहे जो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पूर्ण भरलेला आहे. आणि हे बघा वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या कशा इथे उभ्या आहेत. हे बघा मी मगाशी उल्लेख केला की शिस्तबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या आहेत तर हे बघा अशा सगळ्या गाड्या उभ्या आहेत कारण मधला पॅसेज त्यांनी खास करून मोकळा ठेवला आहे म्हणजे गाडी फिरवताना कुठेही अडचण येणार नाही. आणि हा संपूर्ण परिसर आहे कुर्ला नेहरू नगर बस स्थानकाचा. कुर्ला माझंच नाव आहे अखिलेश म्हणून, अखिलेश कारेकर. बांद्रा ते बांदा. हे बघा धाराशिव आगार मी तुम्हाला म्हटलं
धाराशिव आगारातला परंडा जो बस स्थानक आहे, म्हणजे हा जो वरती 10 दिसते तुम्हाला, तर तो धाराशिव विभाग आणि त्याच्या अंतर्गत येणारे जे आगार आहेत, जसं की परंडा आहे, तुळजापूर आहे, हे सगळे जे आगार आहेत, या अंतर्गत येणारे बसेस इथे आलेले आहेत. ही आहे कोल्हापूर आगाराची गाडी, कोल्हापूर विभागातला कुरुंदवाड आगारातली गाडी. या समोर जे तुम्हाला दिसतात ते बघा, परांडा आहे, त्यानंतर तुळजापूर आहे, भूम आहे, बार्शी आहे आणि या संपूर्ण एस टीच्या गाड्या इथे लागलेल्या आहेत. हे बघा, तुळजापूर आगार, त्यानंतर परांडा आगार. ही बघा हिरोईन गाडी BS6. जालना विभागातल्या गाड्या पण इथे आलेल्या बघा. अंबड बस स्थानकातली गाडी आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरची पण गाडी आलेली आहे. मंडळी ही समोर उभी आहे ना, ती धाराशिव आगाराची गाडी आहे. BS3 गाडी आहे. आता ह्या बघा, अजून बऱ्याच प्रमाणात ह्या BS3 गाड्या इथे उपलब्ध आहेत. पण मागे मी तुम्हाला म्हटलं काही वेळापूर्वी की ह्या आता गाड्या, ह्यांची जी ओरिजिनल बॉडी आहे ती आता MS, म्हणजे ही बघा समोर जी गाडी दिसते ना पांढरी आणि लाल, त्याच्यामध्ये ह्या बॉड्या निघून त्या माइल्ड स्टील बॉडीमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ही आता आहे धाराशिव आगार, म्हणजे जुनं पूर्वीचं उस्मानाबाद विभाग आणि तुळजापूर आगाराची गाडी आहे. म्हणजे उस्मानाबादचं आता धाराशिव नाव झालं आहे. त्यामुळे उस्मानाबादचं धाराशिव नाव झालं आहे आणि त्या धाराशिवच्या अंतर्गत येणारे जे काही बसचे आगार आहेत, तुळजापूर आहे, तर ते सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. ही बघा, ही गाडी कशी सजवली बघा. भूम आगाराची गाडी आहे आणि BS6 गाडी आहे. आणि मला वाटतं ही गाडी जेव्हा BS6 गाडी जेव्हा भूम आगाराला मिळाली असेल, तेव्हा तिचं जेव्हा इनॉगरल रन किंवा पहिला जो काही त्याचं हे होतं, तेव्हा ही गाडी अशी छान प्रकारे सजवली होती. तेव्हा असे जे काही ST प्रेमी भेटतात ना, तेव्हा ST वगैरे सजवली जाते, तेव्हा त्याचंच हा एक उदाहरण म्हणजे ही BS6 गाडी आहे. तर मंडळी, आपण आता आहोत कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये आणि तुम्ही मगाशी पाहिलं की कशा प्रकारे गाड्या इथे सुद्धा आलेल्या आहेत. हा मुंबई विभागाचा एक अतिशय महत्त्वाचा आगार आहे, तो म्हणजे कुर्ला नेहरूनगर. आणि दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर आगारामध्ये हा आगार इतका मोठा आहे की इथे ना दरवर्षी गाड्या पार्किंगसाठी येतात. आणि हा मुळात आगार असल्यामुळे पार्किंगच नाही तर इकडनं गाड्यासुद्धा मार्गस्थ होतात. आपण मगाशी बघितलं की ज्या प्रकारे अनेक प्रवासी इथे दाखल झालेले आहेत आणि ग्रुप बुकिंग तसेच इकडच्या ज्या STच्या रेग्युलर गाड्या आहेत तर त्यासुद्धा इकडनं आता मार्गस्थ होणार आहेत. इथे बघितलं तर आता इथे ज्या गाड्या आलेल्या आहेत तर त्या सगळ्या उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव आगार, त्यानंतर कोल्हापूर आगार, त्यानंतर बीड आगारातल्या गाड्या आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात मराठवाडा विभागातल्या गाड्या इथे सगळ्या आलेल्या आहेत आणि आपण सगळ्या गाड्या बघितल्यात. आणि यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे अशोक लेलँडची BS6 गाडी, जी ST महामंडळात नुकतीच दाखल झाली. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता लालपरी असं तिला लिहिलेलं आहे, तर ती ही STची गाडी इथे दाखल झालेली आहे. आणि ही सुद्धा ग्रुप बुकिंग संकल्पनेच्या माध्यमातून अनेकांनी ही गाडी बुक केलेली आहे आणि नवीन गाडी घेऊन लोक त्यांच्या गावाला जाणार आहेत. तर हा होता संपूर्ण कुर्ला नेहरूनगर आगाराचा एक आढावा आपण घेतला आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या आगारात, ते म्हणजे परळ आगारामध्ये. तेव्हा तिथे भेटूया, परळ आगारात भेटूया. तर मंडळी, आपण आता आहोत परळ बसस्थानकामध्ये आणि परळ बसस्थानकाचं सुद्धा अनेक गौरी गणपतीच्या जादा गाड्या रवाना होत्या. खरं तर परळ आगाराविषयी मी काही जास्ती बोलत नाही, कारण माझ्यासोबत जो आता सकाळपासून व्यक्ती आहे ऋषिकेश दीक्षित, तर आम्ही असे दोघांनी आगार वाटून घेतले आहेत की मी गिरगावचा राजा म्हणजे माझ्या अंतर्गत येणारा आगार म्हणजे मुंबई सेंट्रल आणि तो दादरला राहतो, त्यामुळे त्याच्या अंतर्गत आगार येणार तो म्हणजे परळ आगार. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की परळ आगाराची BS6 गाडी आहे, परळ आगाराची नवीन अशोक लेलँडची BS6 गाडी आहे. तर परळ आगाराविषयी मी काही जास्ती बोलत नाही. आपण जी काही माहिती परळ आगाराविषयी ती आपण जाणून घेऊया आपल्या मित्राकडनं, ऋषिकेशकडनं.
आता आपण आलो आहे माझ्या सर्वात आवडत्या परळ आगारामध्ये, मुंबई विभागाचा परळ आगार, जिकडे सर्वात जास्तीत जास्त गाड्या ज्या आहेत त्या आहेत आपल्याकडे हिरकणी, ज्या मुंबई पुणे या मार्गावरती आणि मुंबई सातारा मार्गावरती असतात. ह्याच मार्गावरती मुंबई सातारा मार्गाच्या शिवशाही गाड्या पण असतात आणि मुंबई पुणे या मार्गावरती त्यांच्या नेहमीच्या शिवनेरी जुन्या काही अश्वमेध आणि ई शिवनेरी गाड्या असतात. पण ह्याच गाड्यांसोबत मुंबई सेंट्रल आगारातून सुटणारी जी कुठची गाडी असते ती गाडी कुठच्याही इतर ठिकाणी जाण्याच्या अगोदर सर्वात येते म्हणजे परळ आगारामध्ये. आणि परळ आगार मला सर्वात आवडता काय, एकतर मला घरापासून जवळ, त्यामुळे आजोबांबरोबर बऱ्याच वेळेला नुसत्या फक्त गाड्या बघायच्या, गावाला जाणाऱ्या गाड्या बघायच्या, तर मी इकडे यायचो. आणि जेव्हा कॉलेजला देवळुखला जायचो त्यावेळेस परळ मलकापूरच्या मुंबई सेंट्रल देवडे गाडी पकडायला पण मी ह्याच आगारात यायचो. तर तुम्ही इकडे बघत असाल की मला इथे आल्यावरती एकदम असं थोडंसं एक होमली फिलिंग आल्यासारखं वाटतं. जसं अखिलेशला मुंबई सेंट्रलला गेल्यावरती होमली फिलिंग वाटत असतं, मला परळला आल्यावरती होमली फिलिंग वाटतं. कारण दुसरं असं आहे, शिवनेरी आणि हिरकणी या गाड्यांसोबत जेव्हा तुम्ही तळ कोकणात जाणाऱ्या गाड्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या गाड्या बघता, त्यावेळेला जरी आपण तिकडे जाणार नसलो तरी आपल्या मनामध्ये वाटतं की ही गाडी आपल्या गावाजवळ चालली आहे, ही गाडी कुठे दुसरीकडे चालली आहे. तर असं वाटत असतं आपल्याला की आपण पण ॲक्च्युली म्हणजे जावं, पण काही कारणास्तव जाता येत नाही. पण फक्त त्याच्यामुळे आम्ही फक्त गावाला जाणाऱ्या, गावाच्या जवळपास जाणाऱ्या, देवडूखला जाणाऱ्या किंवा रत्नागिरी साईडला, गुहागर साईडला जाणाऱ्या गाड्या बघून जे समाधान मिळतं ना, त्यामुळे शब्द व्यक्त करू शकत नाही. तर बघितलं का की परळ आगाराविषयी जी माहिती आपल्याला दिली, तर आता मी वेगळं काय सांगू शकत नाही. आणि आता जो परळ आगाराचा जो परिसर आहे, तर आता तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे प्रवाशांची इथे वर्दळ आहे. आणि हे सगळे जी मंडळी आहेत ती आता सगळी गावाला निघालेली आहेत त्या गाडीमध्ये सुद्धा. आणि इथे कसं आहे ना, पूर्वी की इथून गाडी सुटायची नाही, पण आता कसं होतं मंडळी की परळ आगारात एस टीचं असं वैशिष्ट्य आहे की आगारामध्ये कशाही गाड्या लागतात आणि कुठूनही त्या गाड्या कोकणात मार्गस्थ होतात. आता इथे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर इथे जालना विभागाच्या गाड्या आलेल्या आहेत. परतूर आगाराच्या गाड्या, हां, परतूर बस स्थानक ना, संभाजीनगर, हां, छत्रपती संभाजीनगर, परतूर, जालना परतूर. त्यानंतर ही बघा, ही परळ आगाराची शिवशाही आहे. खरं तर शिवशाहीविषयी न बोललेलंच बरं, कारण शिवशाही अजूनही काही आगारात ज्या शिवशाही आहेत त्या खरंच चालू आहेत, म्हणजे अजूनही चालू आहे असंच म्हणायला हरकत नाही. तर इथे बघा. आणि हां, परळ आगाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की समोर जे तुम्हाला दिसतंय, ज्या इलेक्ट्रॉनिक शिवनेरी ज्या दिसत आहेत, तर इलेक्ट्रिक शिवनेरी ज्या आहेत, ई शिवनेरी गाड्या आहेत, तर त्यांचं चार्जिंग स्टेशन आहे. म्हणजे दादर स्वारगेट 6 ते 7 शिवनेरी, हां, एकाच वेळेला आपण तिकडे चार्ज करू शकतो. आणि ह्या शिवनेरीच्या ज्या गाड्या आहेत त्या खासकर पुण्यासाठी, म्हणजे दादर स्वारगेट, दादर पुणे स्टेशन, ह्या ज्या गाड्या त्या मार्गस्थ होतात. आणि ह्या गाड्या इथे चार्जिंगसाठी येतात आणि त्या सुटतात दादरच्या ज्या पुलाखाली, दादरचं जे काय दादर ईस्टला, दादर BMTC बस स्थानक, तिकडनं ह्या रवाना होतात. आता आपण संपूर्ण परळ आगाराचा एक काय म्हणतात, आपण चालत आपण एक परळ आगार परिसर बघूया. सगळीकडे परळ आगारामध्ये हे बघा, छत्रपती संभाजीनगरच्या या सगळ्या गाड्या आहेत. हां, ही बघा, ही ग्रुप बुकिंगची गाडी आहे. परळ ते मधली वाडी, ओरी परळ ते ओरी. हे बघा, हे संपूर्ण हे बघा, किल्ले निवाती ही गाडी, किल्ले निवाती गाडी आहे. त्यानंतर सगळीकडे ह्या बघा, ही हिरकणी बघ, ही हिरकणी बघ. अरे हां, ही बघा, अरे ही बघा, एक काहीतरी आम्हाला वेगळंच दिसलंय. ठाणे एक आगाराची विद्युत शिवाई. हां, या परळ आगाराच्या नवीन गाड्या बघा, अगदी कोऱ्या करकरीत आहेत. ही ठाणे एक आगाराची शिवाई गाडी आहे. मला वाटतं ही बहुतेक मेंटेनन्ससाठी आली असणार इकडे. इथे सुद्धा सगळ्या प्रकारे इथे पूजा चालू आहे. तर इथे बघा, ग्रुप बुकिंगची गाडी आहे आणि कशा प्रकारे पूजा केली जाते आपण बघूया, कशा प्रकारे पूजा केली जाते. परळ ते ओरी जाका देवी. जयगड जवळ. अच्छा,
आणि यांना गाडी कुठची मिळाली? जालना विभाग परतूर आगाराची गाडी. ग्रुप बुकिंगची संकल्पना आणि त्यांच्यामार्फत हे गाडीची पूजा वगैरे करतात. प्रवाशांच्या सेवेसाठी असं हे ब्रीदवाक्य घेऊन अनेक वर्ष प्रवाशांचं जे परिवहन एस टी महामंडळ करते त्याचंच हे पोचपावती म्हणूया. कारण दरवर्षी ग्रुप बुकिंग संकल्पनेतनं हजारो लाखो भाविक हे गणपती बाप्पाचा जयघोष करत आपल्या गावाला जात असतात. त्याचंच हे उदाहरण म्हणजे इथे जी गणपतीची पूजा चालली आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. परळ ते ओरी जाकादेवी म्हणजे आता थोड्याच वेळात ही गाडी मार्गस्थ होणार आहे. सगळ्या BSC स्टाफ लावल्यात बघ. पहिला सॉलिड ना. महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई आणि या रेसकोर्सच्या आतमध्ये म्हणजे हा रेसकोर्सचा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे एस टीच्या गाड्या जादा गाड्या ह्या पार्क केलेल्या आहेत. तिच्यावरती आता काय लिहिलं आहे? गौरी गणपती जादा वाहतूक 2025 सोलापूर विभाग पंढरपूर आगार. चालकाचं नाव आणि मोबाईल क्रमांक एवढी सगळी माहिती इथे दिलेली आहे. आणि ही आता गाडी अजून पंढरपूर आगाराची गाडी आहे, नवीन गाडी आहे. आणि हे बघा कशा प्रकारे ही गाडी आहे. आणि ही गाडीला अजून काय म्हणतात ना, अजून वेळ आहे तिला सुटायला, त्यामुळे ही इथे साईडला पार्किंगला उभी आहे. महालक्ष्मीचा हा रेसकोर्सचा परिसर आहे आणि या संपूर्ण जादा गाड्या ही बघा, ही पण एक आहे जादा गाडी. अशोक लेलँड यावर्षीचं खास आकर्षण. नवीन गाडीसुद्धा जादा गाडी ग्रुप बुकिंगसाठी लोक अनेक ठिकाणी आम्ही बघतोय की नवीन गाडी अशोक लेलँडची माझ्या मागे पण उभी आहे आणि ही बघा माझ्या मागे ही पण उभी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या BS6च्या गाड्या ग्रुप बुकिंगसाठी यंदा दिलेल्या आहेत. महालक्ष्मी रेसकोर्स तुम्हाला म्हटलं तर हे बघा रेसकोर्स आणि घोडे पण आलेत. आणि काय उडाली हे बघा, म्हणजे असा फुटेज मला वाटतं पहिलाच आपल्याला मिळाला असेल ना. जादा गाड्या एक करून मार्गस्थ होत आहेत. कुर्ला टू वेंगुर्ला. हे बघा महालक्ष्मी रेसकोर्सचा परिसर. मला वाटतं यावर्षी आम्ही थोडंसं उशिरा आलो असं वाटतंय, कारण महालक्ष्मी गेल्या रेसकोर्स वर्षी एक अंदाजे 2.5-3 जेव्हा आला होतो तेव्हा इकडे कमीत कमी एक 100 ते 125 गाड्या तरी नक्कीच होत्या. हो नक्कीच, कारण 100-125 गाड्या इथे लाईनीत उभ्या असं होत्या. वाटतं आत्ताच्या ज्या गाड्या असतील त्या मुख्यत्वे करून साखरपा, राजापूर, रत्नागिरी, जाकादेवी, जयगड इथपर्यंत जाणाऱ्या गाड्या असतील. हां, कारण आम्ही पहिलीच गाडी कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बऱ्यापैकी लवकर सुटतात. बरोबर. आणि हा रेसकोर्सचा परिसर असल्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर आपल्याला अनेक प्रकारचे नाही तर अनेक वेगवेगळे घोडे पाहायला मिळतात. आणि त्या घोड्यांवरती नंबर पण आहे. समोर आहे सोलापूर आगारचा ट्रान्सफॉर्मर, तो बघ. सोलापूर विभाग करमाळा. काय लिहिलंय? महालक्ष्मी आडिवरे. अच्छा आडिवरे. ट्रान्सफॉर्मर कुठे आहे? आम्ही इथं काढतो फोटो. ह्या ज्या गाड्या आहेत ना मंडळी, तर आता काय बोलू मी, ह्या वेगळं मॉडिफिकेशन एस टीचं जे मॉडिफिकेशन केलं तर त्या गाडी तुझ्याकडे जाईल वाळकेश्वरून कुठे गाडी. अच्छा हा मीचा फोटो काढायला हवा आहे.
यशवंत खांबे, मुक्काम पोस्ट पांगारी तर्फे वेळम खांबेवाडी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. तसेच आम्ही गाडी 1995पासून करत आहोत. तसेच गाडी पांगारी तर्फे वेळम खांबेवाडीत गुहागरमध्ये जाणार. बरोबर. आणि किती वर्ष 95 पासून तुम्ही म्हणाल, हां. बरोबर आहे. आणि 95 ते आता 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्ष. जवळजवळ आम्हाला तर- 30 वर्ष गाडी. बरोबर. तर मला सांगा 95ची ST आणि आत्ताची ST तुम्हाला काय फरक वाटतो? आत्ताच्या एस टीमध्ये लय फरक आहे. अच्छा, पहिल्या पण ही बरोबर, बोला बोला. पहिली एस टी जरी लाल डबा होता तरी एकदम व्यवस्थित मिळायचा. अच्छा हां. अच्छा अच्छा. तर काय गाव म्हणाल तुम्ही? पांगारी तर्फे वेळम खांबेवाडी, अच्छा. तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी. अच्छा, काय तुला ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. थँक्यू. तर मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि मी आता आलेलो आहे सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई इथे. इथे सुद्धा गौरी गणपतीनिमित्त जादा गाड्यांचं दरवर्षी नियोजन केलं जातं आणि बरीच लोक दादरच्या सेनापती बापट मार्गावरनं ग्रुप बुकिंगच्या संकल्पनेतनं बुक केलेली गाडी घेऊन आपापल्या गावी जातो. आपण आत्ता बाहेर जाणार आहोत आणि ज्या काही गाड्या इथे आलेल्या आहेत, STच्या गाड्या, विशेष करून ग्रुप बुकिंगच्या ज्या काही गाड्या इथे आलेल्या आहेत, तर त्याचा आपण एक आढावा घेणार आहोत. आणि इथे येण्यामागचं एक खास कारण म्हणजे की आपले गृहस्थ आहेत, त्यांचं गाव आहे जोशीवाडी, लांजाच्या पुढे त्यांचं गाव आहे. तर त्यांनी आपल्याला इथे बोलवलं आहे. गेले 2 वर्ष आपण त्यांचं जी काही ग्रुप बुकिंगची ते गाडी करून जात आहेत, तर त्यांच्याशी आपण भेटतो, गप्पा मारतो. याही वर्षी आवर्जून त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. तर आता अजून काही वेळेचा अवधी आहे. 1-4पर्यंत त्यांची गाडी निघेल आणि मग तेव्हा त्यांनासुद्धा आपण भेटणार आहोत. आणि एकंदरीत सगळ्याच सेनापती बापट मार्गांवरती कुठल्या प्रकारच्या म्हणजे कुठल्या विभागातनं गाड्या आलेल्या आहेत, कुठल्या आगाराच्या गाड्यासुद्धा आलेल्या आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर हे बघा मंडळी, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे STच्या जादा गाड्या या रस्त्यांवरती उभ्या आहेत आणि हा समोर जो दिसतोय तो मुख्य रस्ता. समोरच्या बाजूला सुद्धा काही गाड्या आहेत, दिसत आहेत तुम्हाला STच्या गाड्या. आणि इथे सुद्धा सगळीकडे गाड्या उभ्या आहेत. तर आपण बघूया नेमक्या कुठल्या आगारांच्या या गाड्या इथे आलेल्या आहेत. ही बघा, बीड विभागाची गाडी आहे. परळी वैजनाथ बस स्थानक इथून आलेली गाडी आहे. सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई. ही बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कुठल्या विभागातनं गाड्या आल्यात. तर हे बघा, बीड जिल्हा, बीड विभागातल्या परळी वैजनाथ बस स्थानकातली ही गाडी आहे. अजून बीड जिल्ह्याकडे या जुन्या गाड्या बऱ्यापैकी आहेत, ज्याला आपण BS3 म्हणतो. ही आहे कर्जत आगाराची गाडी, रायगड विभाग, कर्जत आगाराची गाडी. ही आहे कर्जत आगाराची गाडी. त्यानंतर ही पुन्हा बीड विभागाची गाडी आहे, अंबाजोगाई बस स्थानक. हे बघा, हे बघा, ही कुठची आहे? परळ खालगाव जाता देवी, ही पण एक गाडी आहे. ही एक वेगळीच गाडी इथे दिसलेली आहे, थोडीशी उंच गाडी आहे, माजलगाव आगाराची गाडी आहे. बीड विभाग, माजलगाव आगाराची गाडी आहे. सेनापती बापट मार्ग आहे हा. आणि कशा प्रकारे STच्या जादा गाड्या आहेत बघा. इथे पलीकडे पण गाड्या लागल्या आहेत. ही नवीन गाडी आहे विश्वा, आणि ही सुद्धा इथे STची गाडी लागलेली आहे. सगळीकडे दादरचा हा जो काही परिसर आहे तो आता काही तासांपुरता किंवा काही वेळापुरता STमय झालेला आहे.
असं ठरवलं की आनंदानं जातो म्हणजे सुखरूप एकदम जाऊ दे आणि सर्वांच्या हाऊस करतो हाऊस करू दे आणि सुखरूप जसे जातात तसे आज तर अखिलेश, आपण 2 वर्षापूर्वी आणि ह्या वर्षी हा जो आपण जो व्लॉग केला आहे, तर तुला काय वाटतं, म्हणजे तुला काही नवीन गाड्या संदर्भात काही नवीन तंत्रज्ञानामध्ये काही इम्प्रूव्हमेंट जाणवतात किंवा नियोजनामध्ये काही अजून काही इम्प्रूव्हमेंट जाणवतात का ह्या गाड्या? गेल्या वर्षी खरं तर गाड्यांचं नियोजन थोडंसं बरोबर नव्हतं, कारण अनेक प्रवाशांकडनं आपण जेव्हा ऐकलं की काही लोकांना सांगितलं की सकाळी मी सेनापती बापट मार्गाचं उदाहरण खास करून सांगेन, कारण आम्ही गेल्या वर्षी इथे आलो होतो. सकाळी 11-11:30 वाजता सांगितलं आणि 5च्या नंतर गाडी दिली होती. बरोबर आहे. आणि बऱ्यापैकी गाड्या म्हणजे ज्या कसं असतं, गौरी गणपतीच्या ज्यादा गाड्या ज्या एक गणेशोत्सव म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक 3-4 दिवस आधी मुंबईत दाखल होतात, पण त्यावर्षी काय झालं, गेल्या वर्षी की गाड्या आल्याच नव्हत्या. आणि जशी गाडी येईल म्हणजे बाहेरगावातनं, म्हणजे जवळजवळ आता तुम्ही बघितलं की बीड, आगार, त्यानंतर सोलापूर, म्हणजे मुंबई विभागामध्ये आपल्याकडे बीड, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या विभागातनं गाड्या आल्यात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तर आपल्याकडे गडचिरोली, नागपूर, त्या परभणी या विभागातनं पण गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना तेवढ्या डिस्टन्स कव्हर करायला वेळ लागतोच आहे आणि ते एका फटक्यामध्ये मुंबईला येऊ शकत नाही, त्यामुळे ते हॉपिंग करत येतात. म्हणजे उदाहरणार्थ नागपूर ते औरंगाबाद, औरंगाबाद ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा त्यांचा प्रवास होतो. तर त्याच्यामुळे त्या जादा गाडीला कधी कधी उशीर होऊ शकतो. आपण ह्या महामंडळाला प्रत्येक वेळेला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. ट्रॅफिक पण तेवढाच असतो आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण महामंडळाचा प्रत्येक वेळेला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. तेच आता तू जसं बोललास की महामंडळाला दोष देण्यात काही अर्थ नाही, बरोबर आहे. आणि मुळात दरवर्षी गणेशोत्सवाची जी काही वाहतूक कोंडी आहे, कारण दरवर्षी वाहनांची संख्या जी आहे खरं दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही जर ऑफ सीझनला म्हणजे जर तुम्ही जून जुलैमध्ये जर गावाला गेलात तर तुम्ही अगदी 4 ते 5 तासामध्ये पण गावाला पोचता. म्हणजे तुमचं 4 ते 5 तासात गाठता येणारं तुमचं गाव आहे. पण तेच अंतर गणेशोत्सवाच्या काळात तुम्हाला 15 ते 20 ताससुद्धा लागत आहेत. म्हणून ही मंडळी गणेश चतुर्थीच्या एक 4 ते 5 दिवस आधी 2 किंवा 3 किंवा 4 दिवस आधी जाऊन, मग काही लोकांची घरं आजकाल बंद असतात, मग ती घरं उघडायची, साफ करून घ्यायची, मग हा सगळा सजावट करायला लागते. बरोबर. त्यामुळे मग हे सगळं एकंदरीतच हा जो काही जादा गाडीचा जो काही 3-4 दिवस आधीपासून जो काही जादा गाडींचा हंगामा सुरू होतो, तर तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. मला अजून एक फक्त सांगायला आवडेल की कितीही जरी खाजगी गाड्या आल्या तरी ग्रुप बुकिंग म्हणजेच ST आणि ST म्हणजेच ग्रुप बुकिंग आणि जादा हे जे समीकरण आहे ते कधीही पुसलं जाणार नाही आहे. म्हणजे तुम्ही 2025मध्ये या 2125 साली या कोकणात जाणारे चाकरमानी ॲटलिस्ट 70% लोक, ते 50 ते 70% लोक तरी फक्त आणि फक्त ग्रुप बुकिंग आणि जादा गाड्यांनीच जाणार. कारण त्यांना पण माहिती आहे की ST तुमचा दर कधी वाढवत नाही, पण खासगी गाड्या ह्या तुमच्या कमीत कमी 2.5 पट किंवा 2 पट दर करतात गणपतीशाळेला. बरोबर आहे. जातो त्यावेळेला. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हे नक्कीच एक आवर्जून सांगायला लागेल. आणि यावर्षीचा एक नवीन उपक्रम जो आपल्या सरकारने सुरू केला आहे तो म्हणजे रोरो गाडीने गावाला जायचं. तुम्हाला माहिती असेलच की बातम्यात यावर्षी गणेशोत्सवाची जी काही गोवा हायवेला जी काही वाहतूक कोंडी होती, तर त्यावरती सरकारने एक निर्णय काढला होता की रोरो सेवा म्हणजे कोकण रेल्वेची जी काही रोल ऑफ ती जी काही सेवा आहे, तर त्याच्या अंतर्गत तुम्ही गाडी म्हणजे ट्रेनवरती तुम्ही गाडी ठेवून तुम्ही तुमच्या गावाला पोहोचू शकता. त्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम एकच होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, पण रत्नागिरीसाठी आणि रायगड जिल्ह्यासाठी अजिबात फायदेशीर नाही आहे. कारण ती गाडी तुमची इकडून जेव्हा सुटेल ती नंतर डायरेक्ट मडगावला थांबणार आहे गाडी, मध्ये कुठे त्या गाडीला स्टॉप नाही आहे. पण ठीक आहे, ती संकल्पना जरी चांगली असली तरी मंडळी म्हणजे तुम्हाला इकडनं काही करून तुम्हाला गाडी तुमची कोलाडपर्यंत न्यायचीच आहे. कारण रोल ऑन आणि रोल ऑफ ही जी काही रोरोची सर्व्हिस आहे तर ती कोलाडपासून सुरू होते. कारण कोलाड हे असं रेल्वे स्थानक आहे की जिथे जी काही रोरो सेवा आहे ती तिकडनं सुरू होते. पण तुम्हाला इकडून तुम्हाला चालत तुम्ही कुठूनही असाल, तुम्ही समजा बोरिवलीतनं निघालात किंवा तुम्ही विरारवरनं निघालात, तर तुम्हाला विरार किंवा बोरिवलीतनं कोलाडपर्यंत तुम्हाला तुमच्या गाडीनेच यायचं आहे. आणि कोलाडला तुम्ही जेव्हा गाडी टाकता त्या रोरो सर्व्हिसमध्ये, तिकडनं तुम्हाला पुढे 7,500 ते 8,000 रुपये तुम्हाला वेगळे द्यायचे. मग तिकडे उतरल्यावरती पुन्हा तुमच्या गावात जाणारी जो काही तुम्हाला जे काही इंधन लागेल ते तुम्हाला पुन्हा वेगळं द्यायचं आहे.
म्हणजे एकंदरीत सरकारने सोय चांगली केली आहे, पण पैशांचा विचार करता तर हे दुप्पट तिप्पट पैसे आपण त्या रोरोला देण्याचं जे जे काही आपले पैसे जाणार आहेत, तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जे काही एस टीची जी काही ग्रुप बुकिंगची संकल्पना आहे तर ती बऱ्यापैकी खूप चांगली आहे. आणि आपण कालपासून जे काही बघितलं, काल आणि आजपासून जे काही बघितलं, तर तो एस टीचा जो काही एक एस टीबद्दलचं प्रेम म्हणजे अनेक दिग्गज मंडळीसुद्धा किंवा वयस्कर मंडळीसुद्धा जे आम्हाला एस टीबद्दल आवर्जून एस टी मंडळ म्हणजे काही मंडळी तर अशी होती की 95 सालापासून सुद्धा एस टीबद्दलचं त्यांचं प्रेम हे व्यक्त होताना दिसत होतं. आणि आम्ही तर काय, आम्ही दोघंसुद्धा तर एस टी प्रेमीच आहोत. म्हणजे अगदी आम्हाला जेव्हा कळायला लागल्यापासून आम्ही एस टीबद्दल एक वेगळीच आपुलकी आणि मनात प्रेम निर्माण करून जो काही एस टी म्हणजे आज अनेक लोक एस टीला बोलतात की काय खटार आहे की काय लाल डब्बा आहे, पण असू दे, आज एस टीसारखी गाडी कुठेच नाही आहे. म्हणजे आज अनेक गावं अशी आहेत की जिथे तुम्ही गेलात ना तर एस टीला पर्यायच नाही आहे. म्हणजे कोकण रेल्वे जरी 1998 साली सुरू झाली असली तरी एस टी त्याच्या अगोदर 50 वर्ष सुरू झालेली आहे. आणि कोकण रेल्वेतले जे काही अनेक गावं आहेत तर ती सांगायला कोकण रेल्वे जाते, पण त्याच्यानंतरसुद्धा जी काही कोकण रेल्वेतनं उतरल्यावरती सुद्धा त्यांना त्यांच्या गावाला पोचवणारी ही एस टीच आहे. तर मला असं वाटतं की एस टीबद्दलचं हे काय सर्वांमध्ये जे काही प्रेम आत्तापर्यंत एस टीला मिळतं आहे, हेच एस टीचं जे म्हणतात ना की जे काही एस टी दीर्घायुषी होते आणि एक वेगवेगळे आतासुद्धा BS6 तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातनं एस टीमध्ये ज्या काही गाड्या दाखल झाल्या आहेत, अशाच वेगवेगळ्या आर्थिक काय म्हणतात ना की तांत्रिक आणि खूप चांगल्या प्रकारच्या गाड्या एस टी महामंडळात दाखल होतील आणि ह्याच्यापेक्षा खूप आरामदायी आणि चांगली गाडी घेऊन आपण आपापल्या गावी पोहोचू. तर मंडळी, अशा प्रकारे कालपासून आपला हा जो जादा गाड्यांचा प्रवास आपण बघितला, तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. आपण सुरुवात केली ते म्हणजे वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKCवरनं. त्यानंतर आपण गेलो कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये. कुर्ला बस स्थानकानंतर आपण गेलो परळच्या बस स्थानकामध्ये. तिकडनं आपण गेलो महालक्ष्मी रेसकोर्सला. आणि एकंदरीत हा जो काही जादा गाड्यांचा जो काही माहोल आहे तर तो आता काहीसा संपुष्टात यायची वेळ आलेली आहे. कारण आता गणेशोत्सव, खरं तर परवा गणेश चतुर्थी आहे आणि बऱ्यापैकी मंडळी जो मुंबईतलाच आक्रमणी आहे तो गावाला बऱ्यापैकी पोचलेला आहे. आणि आजसुद्धा बऱ्यापैकी जादा गाड्या रवाना होत आहेत. आज आपण सेनापती बापट मार्गांवरती सुद्धा पाहिलं की कशा प्रकारे जादा गाड्या मार्गस्थ झाल्या. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जोशीवाडी जे काही गाव होतं लांजा जोशीवाडी, त्या जी काही मंडळी आपल्याला भेटली त्यांचीसुद्धा गाडीबद्दलची एकंदरीत श्रद्धा आणि ग्रुप बुकिंग करून त्या लोकांनीसुद्धा गाडीची जी काही पूजा वगैरे केली आणि आपल्याला तिथे आमंत्रित केलं होतं, तर ते सुद्धा आपण सगळं पाहिलं. तर हा एकंदरीत जो काही व्हिडिओ आपण आत्ता इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. गेल्या वर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला व्हिडिओ काही इतका खास आपला करता आला नाही, पण यावर्षी मी आणि माझा मित्र ऋषिकेश आम्ही ठरवलं होतं की हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि तो चांगल्या प्रकारे झाला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी अखिलेश कारेकर आपणा सर्वांची अनुमती घेतो आहे. नमस्कार.